नमस्कार. संजय गांधी निराधार योजनाचे लाभार्थ्यांना आता सगळ्यात गुड न्यूज मिळाली आहे. आता त्यांची पेन्शन लवकरात लवकर येण्याची सुरुवात झाली आहे. पण यांनी जर हे 2 काम जर तातडीनं जर नाही केले ना, तर यांना पैसे तर मिळणारच नाही आणि सोबत या योजनेतनी त्यांना बहिष्कारही करण्यात जाणार आहे. तर बघा याच्यातनी काय म्हटले आता ट्विटवर एक मेसेज टाकलेला आहे. तर बघा बघा आदित्य ठाकरेने हा मेसेज टाकली आहे आणि त्याने काय म्हटले बघा. तर त्यांनी एक म्हटले आता महिला सक्षमीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. आता आज या मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटले बघा आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे बी बैठकीत होते आणि उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी बी काय म्हटले बघा. तर यांच्या नेतृत्वाखाली हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे चालवली आहे आणि आता या योजनात निवडणुकीच्या आदर्शाने आचारसंहितामुळे आता थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करण्याचा पहिला टप्पा आधार लिंक सेटिंग करण्यासाठी सुमारे 12,67,000 महिलांच्या भगिनींना ही सन्मान निधी वितरित केली आहे. आता बघा एवढ्या महिलांना हे पैसे मिळाले आहेत आणि दुसऱ्या ट्विटरमध्ये आता काय म्हणते बघा संजय गांधी निराधार योजनेच्या बाबत बघा आता. तर ही योजना 25 तारखेला 24 तारखे ते दरम्यान टाकण्यात आली आहे ही ट्विटर. आणि बघा दुसऱ्या ट्विटरमध्ये काय सांगितले आता की संजय गांधी निराधार योजनेच्या बाबतनी आता कोणती प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि कोणते निर्णय घेण्यात आले तर बघा. तर तर पहिला महिला सक्षमीकरण आणि संजय गांधी निराधार योजनेतनी काय टाकले आहे तर बघा. तर मुख्यमंत्री यांनी दुसऱ्या टप्प्यात सुमारे 67,92,292 भगिनींना डिसेंबर महिन्यास सन्मान निधी वितरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे बघा. आता दुसऱ्या टप्प्यात डिसेंबर महिन्यातनी ही महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे बघा. ते पैसे आता डिसेंबर महिन्यातनी शेवटच्या तारखेला त्यांनी ही योजना टाकण्याचा निर्णय घेतला आहे बघा. आणि तुम्हाला कोणते 2 काम करायचे आता ज्याशिवाय तुम्हाला पैसे मिळू शकत नाही. तर बघा तुम्हाला सर्वात आधी तुमचं बँक खातं, आधार कार्ड व हे सगळं चेक करायचं आहे. तर बघा त्याच्यात करायचं काय तुम्हाला जर तुमच्या बँकला तुमचं आधार कार्ड जर लिंक नसेल ना, तर करायचं लवकरात लवकर आणि कसं करायचं ते बी सांगणार आहोत. तुम्ही काळजी करूच नका. फार सोपंच आहे बघा. तर ज्यांचे फिंगरप्रिंट येत नसतील, ज्यांना आपलं लहानपणचं आधार कार्ड असेल त्याने सर्वात आधी आधार कार्ड अपडेट करावे आणि आधार कार्ड अपडेट केल्यावर मग ज्यांना के-वाय-सी केली नसेल तर तेही करावे. तर बघा सगळ्यांना एकच काम करायचं आहे बघा. तर सगळ्यांना बँकेत जायचं आहे आणि आपल्या आधार कार्डाचं झेरॉक्स आणि 2 पासपोर्ट फोटो घ्यायचा आणि तिथं के-वाय-सी फॉर्म मागायचा आणि फार सोपा फॉर्म आहे. ते भरून त्यांचं द्यायचा आणि 2 ते 3 दिवसात तुमचा फॉर्म भरून तुमचा पूर्ण होईल आणि तुमचे पैसेही पडत जाईल. तर फार आहे की नाही सोपं? तर बघा. तर असं होतं तुम्हाला. तर तुमचे पैसे लवकरात लवकर पडतील. तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंट बॉक्सवर नक्की कळवा. जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर करून जा. जेणेकरून कसं आपल्या चॅनलची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल. तर धन्यवाद. तर भेटूया अशा